brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अच्छे दिन कहाँ गए? अच्छे दिन आएंगे, बर्बादी के दिन आएंगे हमारे। मतदार पैसे ते तुम्ही बळजबरी देता, हे घ्या साहेब आणि मतदान आम्हाला करा, पण बळजबरी काम तर हे सब घेऊन गेला भिवंडीचं। यो यो शिवीगाळ करू नका मावशी, माझी अडचण होईल ना। ती शिवीगाळ दाखवता येत नाही ना, शिवीगाळ दाखवता येत ना। मोदीनं सगळं विकलंय। सरकार खोटं बोलतय ना, बोलताय त्यांना सवय आहे खोटं बोलायची आणि वर यायची आणि इमानदारी वाल्याला खाली टाकायची। जे काही करतो आहे ते आपण ट्रम्पच्या दबावाखालीच करतोय, हे सर्व लोकांना समजतंय। आजची लोक हुशार आहेत, तज्ञ आहेत। तेलाची पिशवी कितीला केली? 165 रुपये, 70 रुपये। काम धंदे नाही, काय नाही, पोरं एवढ्याला शिकून पडल्या, त्यांना नोकऱ्या नाहीत। सरकार काय करतंय? झोपलेला आहे ना आमच्यासाठी। तो करार रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला त्यांच्या गुलामीतून, कोणाच्या, अमेरिकेच्या गुलामीतून आम्हाला मोदीने मुक्त करायला पाहिजे। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज आहोत CST या परिसरामध्ये आणि आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचा एक भव्य मोर्चा इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो आहे मोदी सरकारच्या विरोधामध्ये। ज्या पद्धतीनं ट्रेड डील अमेरिकेशी झालेली आहे आणि त्याचा संबंध एप्स्टीन फाईलशी लावला जातोय, या दोन्हीचा आधार घेऊन वंचित बहुजन आघाडीनं आज हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी असं म्हटलं की एप्स्टीन आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध आणि व्यवहार काय आहे, हा एक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांचा दुसरा सवाल आहे, इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्स्टीनकडून नाचगाण्याचा सल्ला का घेतला, हा दुसरा सवाल आहे। देशाच्या पंतप्रधानाला एका क्रूरकर्म्याशी वैयक्तिक संबंध ठेवण्याची काय गरज पडली, हा तिसरा सवाल आहे। जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एप्स्टीन फाईलशी जोडले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत काय, त्याच्याबद्दल कुठलं उत्तर का दिलं जात नाहीये, हा सवाल आहे। त्यानंतर अमेरिकेसोबत भारतानं केलेले तोट्यातील आर्थिक करार नरेंद्र मोदी यांनी का केले, अर्थात ट्रेड डील, की ज्यामुळे गेल्या 15 दिवसामध्ये कापसाचे भाव 1000पेक्षा जास्तांनी कमी झाले आणि सोयाबीनचे भाव देखील पडलेले आहेत। भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिका लक्ष ठेवणार, असा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसा काय काढू शकतो? म्हणजे रशियाकडून स्वस्त तेल मिळत होतं, पण अमेरिकेने सांगितलं की आता तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, तुम्ही थेट व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार, ज्याच्यावरती अमेरिकेचं कंट्रोल आहे। आणि त्यामुळे हा निर्णय त्यांनी का घेतला, हा सवाल आहे। भारताच्या वतीने ट्रम्प कसे काय निर्णय घेऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि मोदी तुम्ही आपला देश अमेरिकेकडे घाण ठेवला का, असा सवाल त्यांनी केलेला आहे। आणि या सगळ्या संबंधानं हा मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। हजारो लोक या मोर्चासाठी इथे येतात आणि असे पोस्टर्स जे आहेत आपल्याला दिसत आहेत, अमेरिका के इशारों पर नाचता है मोदी, देश को बेचता है, मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन, म्हणजे मुद्रा लोन पासून ते अशा पद्धतीने संबंध जोडलेला आहे। आणि ही सगळी मंडळी जी आहे ती राज्याच्या विविध भागातून आलेली आपल्याला बघायला मिळतात। तुम्ही कुठून आलाय? आम्ही अकोले नगर। अच्छा, काय काय कशासाठी हा मोर्चा काढला? यो जे देशाचे पंतप्रधान आहेत ते आज इतर देशांसमोर, अमेरिकेसमोर जे गुडघे टेकले त्यांनी, ते इथल्या भारतीयांना मान्य नाही। आणि आपला पंतप्रधान आहे त्यांनी याचं जे इस्टीम फाईल मध्ये जे नाव आलंय त्याचं क्लिअरेशन दिलं पाहिजे, देशाला क्लिअरेशन दिलं पाहिजे का तुमचं फाईल मध्ये नाव कसं आलंय, काय कसे गुडघे टेकले, काय झालं? आजपर्यंत स्वातंत्र्यापासून जे असणारे पंतप्रधान झालेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, तिसरी आघाडी वगैरे आहे किंवा इतर कोणी आहेत, यांनी प्रत्येकाने आपला असणारा देशाचा स्वाभिमान आणि या जनतेच्या असणाऱ्या मनामधला असणारा स्वाभिमान कायम राखलेला आहे। परंतु गुडघे कसे टेकले ते सांगतो ना मी, त्या पद्धतीचा असणारा स्वाभिमान एक सांगा काय झालं असं? आताचे असणारे पंतप्रधानजी नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही पद्धतीचा स्वाभिमान राखलेला नाही। वास्तविक पाहता काय अहो तुम्ही भाषण नाही बघा, तुम्हाला असं ते सांगतो, अमेरिकेपुढे जे काही इस्टीम जी काही फाईल जी काही आलेली आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही मेसेज वगैरे आलेले आहेत
लहान असणाऱ्या मुलींबरोबर अनैतिक पद्धतीचे असणारे संबंध जे काही प्रस्थापित वगैरे केलेले आहेत, एवढंच नाही तर त्यांचा असणारा मांस वगैरे खाण्याचा असणारा प्रयत्न वगैरे तो जो काही झालेला आहे, याच्यावरती असणारं अमेरिकेचे असणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना ब्लॅकमेलिंग करून या असणाऱ्या भारताबरोबर जो काही करार केला, मग तो असणारा तेलाचा असेल, शेतकरी असणाऱ्या औद्योगिक विकासाचा असेल, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा जीएसटी वगैरे न लावता त्यांचा माल आपल्या भारतामध्ये असणारा मोफत पद्धतीने विकला जाणार, म्हणजे इथला असणारा शेतकरी जो काही आहे तो शेतकरी नेस्तनाबूत केला जाणार, इथला असणारा कामगार नेस्तनाबूत केला जाणार आणि आपला जो काही माल त्यांच्याकडे जो काही पाठवला जाणार त्याच्यावरती 18 ते 22% आसपास असणारा जो काही जीएसटी लावण्यात जाणार, म्हणजे आपल्या मालाला जीएसटी आणि त्यांचा माल आपल्याला असणारा फुकट, अशा पद्धतीनं असणारं जे काही धोरण राबवलेलं आहे, हे धोरण पूर्ण पद्धतीने भारतीय असणाऱ्या समाजाच्या उन्नतीसाठी चुकीचं आणि निष्कलंक आहे. बघा असं आहे की एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव आलं ते हरदीप पुरींनी मान्य केलं, पण ते म्हणाले की आम्ही केवळ भेटलो, बाकीचा जो त्यांनी काय एक्सप्लेनेशन आहे ते काही दिलेलं नाही. ते म्हणाले की कुठल्याही पद्धतीचं गैरकृत्य केलेलं नाही असं म्हणतायत. प्रश्न असा आहे, दोन मिनिटं मी सांगतो, कोणतंही गैरकृत्य केलेलं नाही असं तुमचं जर म्हणणं जर असेल तर बिअर बार पाहणारा माणूस जेवढा दोषी आहे, बिअर बारच्या दारामध्ये जाणारा माणूस तेवढाच दोषी आहे, तेवढाच बिअर बार मध्ये जाऊन दारू पिणारा माणूसही दोषीच असतो. मग तुम्ही असणाऱ्या त्या असणाऱ्या याच्यापर्यंत गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे, नागरिक म्हणून आहे. एप्स्टीन फाईल मध्ये असं काय आहे की तुम्हाला एवढा संताप आहे? साहेब, एप्स्टीन फाईलचं काय झालेलं आहे, एप्स्टीन फाईल आता बाहेर आलेली आहे आणि त्या फाईलमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं नाव आलेलं आहे असं बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर त्या एप्स्टीन फाईलमध्ये असं सांगितलेलं आहे की तिथे एक त्यांनी तो एप्स्टीन आहे त्यांनी एक तिथे लँड घेतलेलं आहे अमेरिकेमध्ये. त्या लँडवरती लोक जाऊन आपली तिथे म्हणजे दारू प्यायची, नशा हे ते करायचे आणि त्या नशेमध्ये त्याच्यानंतर त्या 8-8 वर्षाच्या 12-12 वर्षाच्या मुलींवरती रेप व्हायचा. रेप काय मोदी याच्यामध्ये कुठे नाहीये सरकारचं म्हणणं आहे. बरोबर आहे साहेब, परंतु ते जर नसेल तर मोदी साहेब घाबरतो कशाला? मग त्यांनी येऊन सांगायला पाहिजे की बाबा मी हे केलेलं कृत्य नाहीये. आम्ही त्यांचं नाव घेतोय, आज वंचित बहुजन आघाडी हे त्यांचं स्पष्टपणे नाव घेते, ठामपणे नाव घेते आणि बाळासाहेब असे एकमेव नेते आहेत की त्यांच्याकडे काय एव्हिडन्स असल्याशिवाय ते हे नाव घेऊ शकत नाही. इतर देशातील जे नेते आहेत त्यांनी या विषयावर त्यांचा इस्तिफा दिलेला आहे, राजीनामा दिलेला आहे. नरेंद्र मोदी साहेब त्यावर काहीच बोलत नाही. याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीला पाहिजे का क्लिअरेशन केलं पाहिजे. का बोलत नाही? हे उत्तर तुम्हीच विचारलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांना. त्यांचं असं म्हणणं आहे की जर मोदींचा काही संबंध नाहीये तर मग त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सरकार का देत नाहीये. आणि मला अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. बघा असं आहे की इकडे खेड्यापाड्यातून आलेले लोक पण आहेत. तुम्ही कुठून आलात काका? मी औरंगाबाद. अच्छा, काय ट्रेड डील मध्ये असं काय आहे की जे भारताच्या तोट्याचं असं वाटतं? जीएसटीला साहेब कमी केलं म्हणले आणि नंतर कारखानदाराला, दुकानदाराला सर्रास तुमच्या किमतीमध्ये विकायची मुभा दिली, म्हणजे त्या जीएसटीचं कमी करून त्याचा काहीच फायदा झाला नाही. जीएसटी साठी नाही ना, ट्रेड डील मध्ये जीएसटीचा संबंध नाही, कर्ज टेरिफचा साहेब तो जास्त जो 15% टेरिफ आहे तो 18% टेरिफ आहे. तो आपल्याला भारतातून घेणारा फ्री ऑफ घेतात आणि ते आपल्याला 18% टेरिफ लावतात. याच्यात आपल्याला भारताचा लॉसच आहे. त्यांच्याशी दोस्ती करून काही फायदाच नाही याच्यात. हा, ते तुम्हाला असं वाटतं की तो करार तोट्याचा आहे? करार तोट्याचाच आहे ना साहेब. त्याच्यामुळे काय होईल? शेतकऱ्याचं काय नुकसान? शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव कुठे मिळतो साहेब? आज 1,000 रुपये कांदा, सोनं त्यांचं काही कामाचं नसतं. भांडवलदाराचं सरकार आहे साहेब. ते आज 1,75,000 सोनं विकू लागले. कांदे तुमचे 1,000, जिथं 3,000 2,000 होतं कांद्याचा भाव पडला. सारा शेतकऱ्याचा माल असाच सारा भाव पडलेले. शेतकरी म्हणजे मातीमोल होऊ लागले त्यांचा माल. काय झालं? इथल्या जे लोकल शेतकरी आहे त्यांना जो भाव मिळायला पाहिजे बाजार समितीमध्ये तो भेटत नाही आणि जो टॅरिफ लावला आहे तो आपल्या भारतामध्ये टॅरिफ हा लागला नाही पाहिजे. अमेरिकेचं जे आपल्यावर धोरण लादत आहे, जे डोनाल्ड ट्रम्प धोरण लादत आहे, त्याची गुलामी न करता रशियाकडून आपल्याला तेल जर स्वस्त भेटत असेल तरी आपण डोनाल्ड ट्रम्पचं ऐकत आहे. याला कारण काय हे मोदी उत्तर का देत नाही लोकांना? की रशियाकडून जे आपण तेल घेत होतो ते आपण बंद केलं ते अमेरिकेच्या दबावामुळे.
हा, जे काही करतो आहे ते आपण ट्रम्पच्या दबावाखालीच करतोय हे सर्व लोकांना समजतंय. आजची लोक हुशार आहेत, तज्ज्ञ आहेत आणि बाळासाहेबांनी जे शोध घेतलाय तो खरोखर खरा आहे. खरं असल्याशिवाय ते कधी एल्फिस्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव आलंय आणि हेही खरं आहे आणि त्याचे काही पानं अजून उघडायचे बाकी आहे. ते पूर्ण जर लोकांसमोर आलं तर मोदींनी काय केलं आहे ते आपल्याला कळेलच आणि नसर केलं तर त्याचं स्पष्टीकरण मोदींनी द्यावं असं आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडी व विरोधी पक्षनेते सर्वांची आमची मागणी आहे. बघा असं आहे की लोक अवेअर आहेत, म्हणजे आपण प्रत्येकाला विचारतो की एप्स्टीन फाईल मध्ये काय आहे, त्यांना कल्पना आहे पूर्ण की एप्स्टीन फाईल मध्ये काय आहे, त्यांना ट्रेड डील बद्दल कल्पना आहे. आजोबा तुमचं वय किती? माझं 75. कुठून आले तुम्ही? औरंगाबाद, संभाजीनगर. संभाजीनगर. हो. मग आता ट्रेड डील झाल्यामुळे काय होईल? अमेरिकेसोबत करार केलाय ते. अमेरिकेसोबत जो करार झालेला आहे आपल्या मोदींनी, तो करार आपल्या भारताला खूप घातक आहे. कोणा शेतकऱ्याला कुणासाठी घातक? ह्यो पूर्ण शेतकरीचा नंबर 1 वर भरायला जाणार आहे. त्याच्यात गोरगरीब सुद्धा भरायला जाणार आहे आणि गोरगरिबावर सुद्धा हा मोठा आघात होणार आहे. कारण जो चुकून आपल्यावर कर लादला जातो तो कर आपल्या गोरगरिबाकडूनच जास्त मिळवतो. आणि मला एक गोष्ट सांगा आजोबा, तुम्ही काय पिकवता? मी बाजरी, कपाशी पिकवतो. मी मग कपासीवर परिणाम झाला का? झाला ना. काय झालं? कपाशी मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी 13-14 हजारावर होती, आज 7 हजारावर आहे. मग गेल्या आठवड्यात म्हणजे करार व्हायच्या आधी किती होती, करार झाल्यानंतर किती झाली? करार झाल्यानंतर फक्त 400 रुपये वाढली. अच्छा, म्हणजे करार व्हायच्या आधी जास्त किंमत होती, कमीच होती. मग अजून कमी झाली का? अजून त्याच्यात 400 रुपये कमी झाली. म्हणजे करार झाल्यानंतर कपाशीचे दर पडले. हो. मग आता तुम्हाला काय, तुमची मागणी काय आहे? हा करार रद्द झाला पाहिजे, काय मागणी आहे? हा आमचा करार, जो अमेरिकी संघ आपल्या भारताने करार केला, मोदींनी करार केला, तो करार रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला त्यांच्या गुलामीतून, कोणाच्या, अमेरिकेच्या गुलामीतून आम्हाला मोदीने मुक्त करायला पाहिजे. आपण कुठे गुलाम आहे अमेरिकेत? गुलाम आहेच. कसं? कसे आहे ना ते गुलाम आहेच ना. हो, जर आपल्याकडून ते कर ज्यादा आपल्याकडून घेत असेल, ज्यादा आपल्यावर कर लादत असेल तर मग गुलाम कोणाचे आपण? सिंधू युद्ध त्या ट्रम्पच्या याच्यावर थांबवलं नाही, इशाऱ्यावर. कुठलं सिंधू? सिंदूरचं जे युद्ध ते त्यांनी आपलं याच्या ट्रम्पच्या इशाऱ्यावर थांबवलं सर. युद्ध झालं असं तर तोटा झाला असं म्हणतं सर. नाही, तोटा कसला सर, आपले लोक तिथं मारले गेले आणि आपल्या घरात घुसून मारू लागले आणि ते सांगता की हे काही करू नका. म्हणजे आपल्या देशाचं हेच करणं आहे ना त्यांचं, म्हणजे डॉमिनेटच करणं आहे आपल्या देशाला, खालीच कमी लेख नाही ते. ट्रम्पच्या दबावामुळे हे निर्णय घेतले. ते निर्णय घेतले त्यांनी सर. बघा, सरकारचे मंत्री नेते काय म्हणतात, ते नाकार देतात. ते म्हणतात की मोदी घर में घुसके मारते म्हणतात. घर में घुस में क्या मारते सर वो, जो अपना पहला ये करे, अपनी जमीन पे से उनको पीछे कर दिए, बाकी क्या नया क्या करे उन्होंने. जब अपने जमीन पे जो कब्जा हुआ था, अतिक्रमण हुआ था, ते म्हणतात ते काय म्हणतात, हा नवा भारत आहे, हा घरात घुसून मारतो. घरात घुसून मारत नाही साहेब. त्यांनी काय आपलेच माणसं आपल्या जागेवरून हुसकून लावले. इंदिरा गांधींनी 3 युद्ध, बांगलादेश, पाकिस्तान, चीन, हे युद्ध मोठे मोठे युद्ध केले आणि त्यांना काय तो एका देशाचे 2 देश केले. ती आयरन लेडी होती. हे काय आपलेच लोक इलेक्शन पिरियड आला, आपलं काहीतरी हे होऊ द्यायचे, अटॅक होऊ द्यायचे, त्याला प्रत्युत्तर द्यायचं, लोकांचे मतं मिळवून घ्यायचे आणि सत्तेवर यायचं. हा यांचा ढोंगीपणा. तुम्ही म्हणताय की मोदी आपल्यासाठी फायद्याचे नाही, मग लोक निवडून कशी देऊ राहिले? महापालिका, जेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, एवढे सगळे इकडे. बरोबर आहे साहेब तुमचं. मोदी का निवडून देतात? समाज, जनता, समाज, जनता, मतदार निवडून देत नाही, ते ईव्हीएम मशीन निवडून देते. ईव्हीएम मशीन आहे ती, बटन ईव्हीएम मशीन म्हणते त्याला, ती निवडून देते. जनता निवडून देत नाही त्यांना. काँग्रेसच्या वेळेला असं नव्हतं काय? काँग्रेसच्या टायमाला होतं, पण त्यांनी कमी प्रमाणात, त्यांनी धाकानं ती ईव्हीएम मशीन इकडे तिकडे डॅमेज केली नाही. हे आज बी डॅमेज करता. आता आमच्या संजय नगर मुकुंदवाडीमध्ये उदाहरण सांगायचं तुम्हाला, वंचित बहुजन आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आले होते. तिथं तो एक आमदार आला, कोणता, नारायण कुच्चे नावाचा आमदार आला आणि 10 मिनिटात तो योग
आमचा जो मेन सतीश गायकवाड जो मेन त्या पॅलनचा मुख्य होता तो थोडा बाहेर आला आणि नारायण कुच येऊन तिथं खालीवर डॅमेज केली ती मशीन आणि त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न केला. हे घोषित झाले साहेब, घोषित झाले. पण ते मतदार पण मत घ्यायला पैसे घेतात ना. नाही मतदार पैसे घेत नाही का? मतदार पैसे घेत नाही. मतदार पैसे ते तुम्ही बळजबरी देता, हे घ्या साहेब आणि मतदान आम्हाला करा. पण बळजबरी पैसे देता साहेब हे. बघा, हे बाबा 75 वर्षांचे यांचा अनुभव मोठा आहे. आणि उदाहरण सांगतो मी तर आतापर्यंत तुम्हाला दिले का पैसे? मग मी तेच सांगतो, मी आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले असेल, जेवढं मतदान केलं असेल, कोणाची फुटी कवडी घेतली नाही मी. फुटी कवडी नाही. हे महत्वाचं आहे. लोकशाही जर मजबूत व्हायची असेल तर असे मतदार पाहिजेत. बाबांचं वय 75 आहे. आयुष्यभर शेती केली, काबाड कष्ट केले, राबले, पण कोणाचा स्वाभिमान सोडला नाही, कोणाची 1 रुपये. ऊस तोडला पण कधी पैसे नाही घेतले तडका भरल्या, मोळ्या वाहून वर तडका भरल्या साहेब. पण मताला कधी पैसे नाही. फुटी कवडी सुद्धा घेतली नाही. कोणाचा चहा सुद्धा पिलो नाही मी. बघा, बाबांचं जितकं आपलं वय नाहीये त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे. मला असं वाटतं की हा जो स्वाभिमान आहे हा प्रत्येक भारतीयामध्ये असायला पाहिजे. मतासाठी पैसे घेणं हा सुद्धा मतदारांनी केलेला एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. मतदारांनी पण केलेला भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मतदार सुद्धा विकला गेला नाही पाहिजे. बघा बाबा, धन्यवाद तुम्ही बोललात त्याबद्दल. हा, जय भीम. जय भीम, जय भीम. हा, आता ही या महिला ज्या आहेत ना, या महिलांकडे आपल्याला थोडंसं बोललं पाहिजे, कारण त्या महिला सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्याशी बोलल्याशिवाय पूर्ण होणार नाही. हे बघा, ह्या मावशी सगळं रेकॉर्ड करतायत. ओ मावशी, थांबा, आता माझ्याशी बोला. हे काय आणलंय तुम्ही? हे बघा, आता हे काय पोस्टर काय आहे? अडाणी अंबानी का? अरे हे का बरं, काय संबंध आहे अदानी अंबानींचा आणि मोदींचा? त्यांचा संबंध आहे ना, ते सगळे मिळालेत ना. कसे मिळाले? काय भ्रष्टाचार करायला सगळा. कोण म्हणलं? आम्ही म्हणतो बाळासाहेब आंबेडकर म्हणते. सरकार म्हणते काय, त्याचं काही तथ्य नाही म्हणते, खोटं आहे म्हणते. सरकार खोटं बोलतय ना. का बरं? बोलताय, त्यांना सवय आहे खोटं बोलायची आणि वर यायची आणि इमानदारी वाल्याला खाली टाकायची. कसं खाली टाकलं? हा, टाकतोय खाली. मोदीला खाली टाकलंय ना सगळ्याला. खरं जे बोलतात त्यांना खाली टाकलंय. सरकारनं सगळी वाट लावली देशाची. काय वाटलं? चांगलं, आता आपला देश पुढे गेला ना मोदी सरकार म्हणते. नाही गेला पुढे, नाही. सगळा देश खाली घालवला त्यानं. सगळं विकून टाकलं त्यानं आपल्या महाराष्ट्रातलं, भारतातलं. इकडून तिकडे गेलाय, त्याच्या देशात घेऊन गेलाय आणि आपला देश भिकारी करून टाकलाय. कामधंदे नाही लोकांना, शिकून पडल्यात, BA पोरं हमाली कामं करतात. सगळ्याला GST लावली. काहीच कामधंदे नाही. माणसं भांडे घासायचे ती सुद्धा मुश्किल झाली पोट भरायची. देते की 1500 रुपये. 1500 रुपये कुणाला आलेत, कुणाला गेलेत, ते आमचं जातात पैसे. सिलेंडर केलं 1000 रुपयाला सिलेंडर केलं त्याने. 1500 रुपये कुठं देते? राशन फुकट देतो, ते सगळं बंद केलंय. 5 किलो तांदूळ, 2 किलो गहू ठेवलेत राशन कार्डावर. ती पण घोडा पण खात नाही त्याला. हा, तसलं अन्न खायला देतो गरीबाला. बेकार चोट साला. बंद करा त्याला. हाकला, राजाहून खाली करा. काय त्यांनी काय तोटा झाला? सरकार 6000 रुपये शेतकऱ्याला देते, केंद्र सरकार, राज्य सरकार लाडक्या बहिणीला पैसे देते. ते बसमध्ये अर्ध तिकीट केलंय ना. बंद केलं ना, आता बंद झालं. अर्ध तिकीट बंद झालं. सगळा भ्रष्टाचारच आहे, सगळा काळा बाजार. आणि जे सत्याने वागतात त्यांना बाजूला सारतात. जे सत्य आहे ते सत्य नाही ठेवलं त्यांनी. काय बदललं मावशी? काय बदललं? काय बदललं? पैसे देतोय. तेलाची पिशवी कितीला केली? 165 रुपये, 70 रुपये. हा, 15 दिवसात किती थैल्या लागत्याला? किती थैल्या लागत्याल? 1500. 15 दिवसामध्ये किती थैल्या लागत्याल? 4 दिवस जात एक थैली. मग करा हिसाब त्याचा. कुठे ठेवायचे आम्ही ते 1500 रुपये? हाय का काय त्याचा फायदा? आता आम्हाला नाही तर पैसे त्याचे, मग आम्ही काय करायचं? कामधंदे नाही, काय नाही. पोरं एवढ्याला शिकून पडल्या, त्यांना नोकऱ्या नाहीत. सरकार काय करतं? झोपलेलं आहे ना आमच्यासाठी. काय मावशी, ते फडणवीस साहेब परवा म्हणले की आपल्याकडे बेरोजगारी कमी झाली. फडणवीस साहेब खोटं बोलतात.
सगळे बेरोजगारी पडलेले आहेत आपल्या देशामध्ये. काय करतात मग पोरं आता घरी? वर हमाली करतात, बिगारी काम करतात, नाक्यावरली हमाली करतात. शिकलेले पडल्यात, नोकऱ्या नाहीत, सगळं इकलं. घेऊन गेलाय काय काय आमचं काम तर हे समजा घेऊन गेला भिवंडीचं. यो यो शिवीगाळ करू नका मावशी, माझी अडचण होईल ना. ती शिवीगाळ दाखवता येत नाही ना, शिवीगाळ दाखवता येत नाही आपल्याला. मोदीनं सगळं विकलंय. आपल्या भिवंडीतले सगळे नेलेत. गुजरातला नेले सगळे. कमी मोठे होते ते अजून मोठे करून ठेवले. मग काय झाला मग सामान्य माणसं? सामान्य माणसाचा झाला खोटा. माणूस कसा जगणार? कसा जगणार? त्याला उपाशी पण मरता येत नाही, कमवून पण खाता येत नाही. 50 रुपये किलो, 55 रुपये किलो ज्वारी. न्यूज घ्यायला लागला, ही न्यूज घ्यायला चांगलं करायला का आमचं बदनाम करायला? की अपशब्द वापरलेले टीव्हीवर दाखवता येत नाही. शिव्या नाही द्यायच्या. हा काय म्हणले तुम्ही? काय रेल्वे स्टेशनचं त्यानं ती पण आपलं गव्हर्नमेंटचं केलेलं प्रायव्हेट केलं. पुन्हा काही बसी प्रायव्हेट केल्यात. कुठं जायचं म्हणलं ते सगळं सगळं प्रायव्हेट. काहीच नाही सरकारचं, काही ठेवलं नाही. पेन्शन बंद, सगळंच बंद आहे. मग केलं काय? ते तर एकटाच आहे. मग त्यानं दिलं कुणाला? ते तर लावारीस आहे, एकटाच आहे. त्याला कुणीच नाही, बायका नाही, पोरं नाही, काहीच नाही. मग दिलं कुणाला? म्हणते मी देशासाठी करतोय ना. देशात काहीच केलं नाही ना. देशाचा उद्ध्वस्त केला देश, सगळं विकून टाकलं. आमचं पहिलंच राज्य बरं होतं काँग्रेसचं. काय झालं मावशी? बघा या सगळ्या, तुम्ही कुठून आलेत मावशी? आम्ही भिवंडीहून आलो. हा, अच्छा, मग आता म्हणजे राशन पाणी काही परवडत नाही आता? काही नाही परवडत. किती महिन्याला किती कमवत तुम्ही? आम्ही महिन्याला आता रिटायर झालो ना, मग म्हातारे झालो. आता काय काम करणार? पहिलं कमीत होतं पैसे पुरतात? 800, कुठलं पुरतात? 500ची नोट गेली, 2-3 सामान घेतलं की झालं. त्याला बी जीएसटी आहे. भाजी घेतली तरी त्याला जीएसटी. काय तांदूळ घेतला त्याला जीएसटी. सगळी जीएसटीच लावून ठेवली कशाची. आणि तांदळामध्ये काय केलंय? राशन कार्डाच्या तांदळात प्लास्टिकचे तांदूळ. हा, राशन कार्डाच्या तांदळात प्लास्टिकचे तांदूळ आहेत. एक माणसाला 2 किलो तांदूळ आहेत. घरात 5 माणसं आहेत ना, 10 किलो तांदूळ येतात. महिनाभर खाईल का माणूस तो? दोन्ही मिळून 6 किलो राशन मिळतंय. तो खाईल 6 दिवस, 1 महिना खाईल 6 किलो राशन. मोदी खाईल का? हा, साखर बंद केली, राखेल बंद केलं. गहू आणि तांदूळ, 10 किलो तांदूळ आणि 8 किलो गहू 5 माणसाला. त्याच्यानंतर साखर बंद आहे, तेल बंद आहे, राखेल बंद आहे, डाळी सगळं बंद आहे. टोटल फक्त गहू आणि तांदूळ आहेत. ते पण वेळेवर नाही गेलं तर ते बी संपून जाते. एकाची परिस्थिती अशी आहे, त्या सिलेंडर कुणाकडे आहे कुणाकडे नाही. 125 रुपयाने राखेल घ्यावं लागतंय. रेशनवर आहे का नाही? नाही, काय म्हणते मी, 125 रुपयाने राखेल घ्यावं लागतं 1 लिटर. मग किती 2 दिवस जाते ते पण कायदेशीर वापरलं तर. हा, एक घरची अशी परिस्थिती आहे ना की भीक मागाय गेलं तर भीक पण देणार नाहीत. हा, एवढे धट्टाकट आहेत आणि कशी भीक मागल ते तरी माणूस. हा, अच्छा दिन कहाँ गए? अच्छे दिन आएंगे, बर्बादी के दिन आएंगे हमारे. ही जी काय करणार माणूस. मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर आमच्या सारख्याने कसं करायचं? त्यांनी 1,40,60,000 रुपये भाव केला, 80,000 सोन्याचा. मग 1 ग्राम सोनं कसं घ्यायचं भिकारी लोकांना? मग हे सगळा भिकारीच केला ना देश. ही जी भावना आहे, ही भावना लोकांची आहे. आपण त्या आजोबांची ऐकली, तरुण मुलांची ऐकली, मध्यमवयीन लोकांची ऐकली, महिलांची ऐकली. तर परिस्थिती अशी आहे की लोकांचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जी आश्वासनं सरकारने दिली होती ती पूर्ण झालेली नाही. पण हा मोर्चा जो आहे मुख्यतः हा मोर्चा मोदींच्या विरोधातला आहे. ट्रेड डील जी झालेली आहे, आर्थिक करार जो झालेला आहे अमेरिकेसोबतचा, त्या विरोधातला हा मोर्चा आहे. भारतावरती 18% टेरिफ लावलेला आहे. 18% टेरिफचा अर्थ असा आहे की आपल्याकडून जे काही गोष्टी आपण निर्यात करू त्याच्यावरती कर असणार आहे आणि आपल्याकडे मात्र खुलेपणानं 0%
इम्पोर्ट ड्युटीवरती इकडे त्यांचा माल विकला जाईल. आपल्याकडे कापूस जो आहे तर तो पडलेला आहे. आपल्यावरती 18% आहे, बांगलादेशवरती 19% कर आहे. 1% जास्त आहे. पण त्यांनी जर स्टेपल कापूस जर अमेरिकेकडून आयात केला तर मात्र त्यांना कुठला कर, त्यांचे जे कपडे जातील अमेरिकेमध्ये त्याच्यावर नसणार आहे. पण भारताला तो द्यावा लागेल. त्यामुळे सरकार म्हणते की आम्ही तशीच डील करायचा प्रयत्न करू. आता आपण बघतो आहोत की ही जी गर्दी आहे ही मोठी गर्दी जमा झालेली आहे आणि व्यासपीठावरती प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष ठाकूर मॅडम आणि सुजात आंबेडकर हे सुद्धा आलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि आता थोड्याच वेळामध्ये ही भाषणं चालू होतील. लोकांना म्हणजे इथं आलेल्या लोकांना ते का आले आहेत हे पूर्णपणे माहिती आहे. ते कशासाठी आंदोलन करतात हे माहिती आहे आणि आताची स्थिती याबद्दल सुद्धा ते अवेअर आहेत. त्यामुळे हा सगळ्या आंदोलनानंतर त्याचा काय परिणाम होतो हे बघायला लागेल. हा पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कॅमेरामन मंदारसह अभिजित करंडे, मुंबई तक.